लहानसा मुलगा होता, त्याला वडील नव्हते. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्या मुलानं खूप शिकावं, मोठं व्हावं, नोकरीला लागावं, मोठा अधिकारी व्हावं. त्याच्या आईनं त्या मुलाला शाळेत पाठवलं आणि ती आई त्याच्याकरता कष्ट करायला लागली की माझा मुलगा शिकून मोठा होईल. तो मुलगा त्या गावातल्या शाळेत पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवीला असताना ती आई मध्यंतराच्या सुट्टीमध्ये त्याचा डबा घेऊन आली. डबा घेऊन आल्यानंतर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत झाडाखाली बसला होता. त्या आईनं त्याचा डबा दिला तेव्हा त्या मुलाला असं रागानं आपल्या आईकडे बघितलं. त्या आईला जाणवलं मुलगा असं वेगळं रागानं बघतोय. ते घरी आल्यानंतर त्या मुलानं आईला सांगितलं, आई मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत असतो ना, तू कृपा करून माझ्या समोर येऊ नको, कारण तू गेल्यानंतर मला सगळे चिडवतात की आमच्या सगळ्यांच्या आया अशा चांगल्या आहेत, तुझी एकट्याची आई अशी कशी की तिला एक डोळा नाही. आणि मग मला खूप राग येतो. आई काहीच बोलली नाही, ती घरात गेली. त्या मुलाचं शिक्षण झालं, तो शहरात शिकायला राहिला. आई जास्त काम करायची, त्याला कपडे, पुस्तकं, वह्या, त्याचं खाणं पिणं, त्याचं राहण्याची व्यवस्था, हे सगळा खर्च ती आई करायची. तो शिकला, मोठा झाला आणि त्या शहरामध्ये एका कंपनीमध्ये नोकरीला लागला, अधिकारी झाला. त्याच्या जवळच्या लोकांनी विचारलं की तुला वडील आहेत का? त्याने सांगितलं नाही. आई आहे का? तेव्हा त्याने विचार केला की ज्या गावामध्ये आपल्याला डोळा नसलेली आई म्हणून जे काय अपमान सहन करावा लागला, तो इथं सहन करायचा नाही. आणि म्हणून त्यांना सांगितलं मला आई नाही. मग त्या शहरातल्या चांगल्या लोकांनी एकत्र येऊन त्याचं लग्न लावून दिलं. त्याला पुढं पुढं झाले. इकडे आई त्याची वाट बघत होती की माझा मुलगा नक्की येईल, मला भेटायला येईल. ती वाट बघत होती, पण तो मुलगा येतच नव्हता. ती मुलं थोडी मोठी झाली, नागपूरची. ती आजारी पडायला लागली आई, कारण जास्त काम केलेली माणसं आजारी लवकर पडतात. वय वाढल्यावर कष्ट दगदग झालेली असते. आजारी पडायला लागली. तिने विचार केला की चला आपल्या वाचण्या जगण्याचं काय खरं, आपल्या मुलाला बोलावं, सुनबाईचं तोंड पाहावं, नातवंडांना बोलावं, सगळ्यांना भेटवस्तू द्याव्या. आजी ही प्रेमळ असते. तिनं लहानपणचा मुलाचा विचार केला की त्याला कोणत्या चटण्या आवडतात, कोणते लोणचे आवडतात, कोणते पापड आवडतात, ते सगळं भरलं. सुनबाई करता काही भेटवस्तू घेतल्या, नातवंडांकरता काही भेटवस्तू घेतल्या, सगळे एका पिशवीत ठेवल्या आणि ते लाकूड बांधून ती त्या शहरात गेली. त्या गावातली काही माणसं तिथं होती, त्यांनी पत्ता दिला होता. ती आपल्या मुलाच्या घरासमोर उभी राहिली आणि तिने विचार केला की माझ्या मुलाचं घर आहे, मला परवानगीची काय गरज आहे. आणि ती घरामध्ये गेली. मोठा वारा होता, ही जुन्या काळातली गोष्ट आहे. तर ती आत गेल्यानंतर त्याची लहान लहान मुलं खेळत होती. त्यांनी पाहिलं आणि एकदम घाबरून ते पळत सुटली, आपल्या आई वडिलांकडे गेली आणि वडिलांना सांगायला लागली की बाबा कुणीतरी एक डोळा नसलेली बाई आली, आम्हाला खूप भीती वाटली. त्या मुलाच्या लक्षात आलं की बाई कोणी दुसरी तिसरी नाही, आपली आई आहे. तो एकदम रागात पुढं निघाला. त्याची पत्नी आली सोबत, ती मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांच्या मागे आली. ती कोण झाली? तो आपल्या आई समोर येऊन उभा राहिला. त्या आईनं बघितलं की मुलगा सुखात आहे, सून चांगली आहे, नातवंड चांगले आहे. तो मुलगा ओरडला की कोणाची परवानगी घेऊन आलीस तू, कशाला आलीस इथे? तेव्हा त्या आईने एका डोळ्यानं घराकडे पाहिलं की माझ्या मुलाचं घर खूप मोठं बांधलंय. तेव्हा त्यानं रागात येऊन आईला सांगितलं की आले पावली परत जा, तिथं पुन्हा येऊ नको. मग त्या आईचा नाईलाज झाला. ती सगळ्यांकडे एका डोळ्याने एकदा पाहिलं आणि परत गेली. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षामागून वर्ष निघून गेले आणि त्याच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता. माणसाच्या जीवनामध्ये बालपणची शाळा कधी सुरू होते, कारण आपल्या मेंदूमध्ये एक बदामाच्या आकाराचा कपास मानसशास्त्रात आणि त्या कप्प्यामध्ये बालपणच्या आठवणी सगळ्या साठवलेल्या आहेत. बालपणची शाळा कुणी सुरू होते. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आमंत्रण त्या मुलाला आलं. त्याला मागे केलं यायचं.
गेला शाळेत, त्यानं शाळेचं निरीक्षण केलं, किती झपाट्याने शाळा बदलली. आपण ज्या झाडाखाली बसत होतो ती झाडं पण नाहीत आता. आणि आपली आई डबा आणून देत होती. आपण अनेक वर्ष झाले इथे आलो नाही. आपल्या वर्गातली मुलं काय करत असतील, काही जण आले, काही जण सुद्धा असतील. तो आठवणीमध्ये रमायला लागला. कार्यक्रम झाला आणि तो आपल्या आईच्या घरासमोर गेला. घराला एक दाराला मोठं कुलूप लावलं होतं. त्याच्या मनामध्ये धस झालं की माझी आई कुठं असेल, कुलूप का लावलंय. त्याला पाहिल्याबरोबर शेजारी पाजारी जमायला लागले. त्याने विचारलं माझी आई कुठं आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी उत्तर दिलं आता बस. खाली पाहायला लागले. पुन्हा त्याने विचारलं की माझी आई कुठं आहे. एक शेजारी पुढे बोलला आता विचारलं. अरे तुझी आई 4-5 वर्षापूर्वी जग सोडून गेली आणि आज तू आम्हाला विचारतो कसा मुलगा आहेस. एका शेजाऱ्याने येऊन त्याला सांगितलं की तुझ्या आईनं मरण्या अगोदर आम्हाला एक पत्र लिहून दिलं. कारण ही गोष्ट जुन्या काळातली, मोबाईल नव्हता तेव्हा. आणि ते पत्र तिने सांगितलं की माझा मुलगा जेव्हा येईल तेव्हा त्याला पोस्टानं पाठवून. ते पत्र मी अजूनही जपून ठेवलंय. आणि त्या मुलाजवळ ते पत्र दिलं. तो मुलगा वाचू लागला. त्यात लिहिलं होतं की बाळा तू एकुलता एक असल्यामुळं तुला मी तळहाताच्या खोडासारखं जपलं. तुझ्याकरता खूप कष्ट केले आणि तुला शिकवलं. तू मोठा झालास, तुझं लग्न झालं, नातू झाले. मला याचा आनंद वाटला. मी विचार केला की माझ्या मुलाला बोलावं, सूनबाईला बोलावं, नातवंडांची तोंड पाहावीत म्हणून मी तुझ्या घरी आले होते. पण मला बघून तुझी मुलं घाबरली. याबद्दल मला माफ कर. पण एक गोष्ट मी तुला आयुष्यात कधीच सांगितली नाही. एक गोष्ट मी तुला आयुष्यात कधीच सांगितली नाही. आणि ती गोष्ट म्हणजे तू लहान असताना तुझा अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये तुझा एक डोळा निकामी झाला होता. आणि मी असा विचार केला की माझं लहानसं मूल एवढं मोठं जग एका डोळ्यानं कसं बघू शकेल. आणि म्हणून मी माझा डोळा तुला दिला. आणि म्हणून तू एवढं सुखानं राहू शकतो. जेव्हा त्यानं हे पत्र वाचलं तेव्हा त्याने विचार केला की एक डोळा नाही म्हणून आईची आपण किती चेष्टा केली. आईविषयी आपल्या मनामध्ये किती राग होता, नफरत होती. आणि त्याच आईने आपल्याला एक डोळा दिला म्हणून आपण चांगलं राहू शकलो. तो हंबरडा करून रडायला लागला. माफी मागायला सुद्धा त्याची आई आज या जगात